तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक दानसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर मित्रांनो, आताच कामावर येऊन फ्रेश झालो. तर आज आहे रामनवमी. तर पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रामनवमी निमित्त मोठा कार्यक्रम असतो आमच्या इथे. तर आता आपण तिकडेच जातोय. साईबाबांचं मंदिर आहे तिथे. दरवर्षी भंडारा ठेवण्यात येतो आणि दिवसभर भंडारा असतो. तर दिवसभर खूप लाईन असते. आणि आता तर एवढा ग्राउंड नाही, अजून कोण आलं नाही, म्हणजे येऊन गेले उशीर आलं. तर तुम्हाला पूर्ण लूक दाखवतो आणि आपण आतमध्ये जाऊया. ठीक आहे, तर चला. तर या बाजूला तुम्हाला ब्ल्यू वाल्या मोठ्या मोठ्या पिशव्या तिथं असतील. तर ज्या पादुक आहेत, म्हणजे ज्या चपला आहेत, त्या सुद्धा ठेवण्याची एकदम व्यवस्थित सोय आहे. म्हणजे कुठे जाणार नाही चपला. बिल्ले आहेत, नंबर आहेत. तर त्या नंबरानुसार व्यवस्थित आपल्या त्या चपला त्या व्यवस्थित ठेवा आणि ठेवाव्यात, यासाठी हे नियोजन आहे. आणि युवा साई सेवा मंडळ हे कार्यकर्ते खूप मेहनतीने हा कार्यक्रम पार पाडतात. सर्वीकडे एकदम नियोजन, एकदम प्रॉपर नियोजन, एकदम मस्त रूपरेषा आहे कार्यक्रमाची. आणि सर्व जे आपले कार्यकर्ते ते एकदम चोखपणे काम करतात आपापलं. तर आता आपण जाऊया आतमध्ये. तर दिवसभर इथे खूप गर्दी असते आणि हे सर्व आपले सबस्क्रायबर तर खूप गर्दी असते दिवसभर. आणि आपल्या या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सर्व युवा कार्यकर्ते ते सर्व व्यवस्थित असं सगळं सांभाळतात. आणि सर्व जी मॅनेजमेंट आहे ते एकदम प्रॉपर असते इकडे. तर अशा प्रकारे लाईन लागते, हे बघा. आणि ही लाईन अशी सरळ जाऊन परत अशी त्या पडद्याच्या मागून आपल्या लेफ्ट साईडून आतमध्ये जाते. आणि कोपऱ्यात आपल्या साईबाबांचं मंदिर आहे. तर तिकडे दर्शन घेऊन झाल्यानंतर मग सर्व महाप्रसादाचा लाभ घेतात. तर चला, आधी आपण मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. तर या बाजूला बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलंय. श्री स्वामी समर्थांची प्रतिकृती आहे आणि त्याचबरोबर आपल्या श्री दत्त महाराजांची सुद्धा प्रतिकृती आहे. आणि समोर आपले साईबाबांची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि आपलं साईबाबांचं मंदिर आहे. आणि रामनवमी निमित्त दरवर्षी साई भंडारा इथे असतो. आणि खूप मोठ्या संख्येने भक्त येतात महाप्रसादाचा लाभ घ्यायला आणि आपल्या साईबाबांचं दर्शन घ्यायला. तर ह्या बाजूला आपण जाऊया. तर पुढे ह्या बाजूने बघा, ह्या बाजूने आपला महाप्रसाद पुढे नेला जातो. आणि ह्या बाजूने सर्व जे
बघतायत ते येतात आणि या बाजूला जो आपला महाप्रसाद आहे तो इथून नेला जातो आणि भक्तांचं दर्शन घेऊन झालं का मग सरळ तिकडे आपला समोर महाप्रसाद आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आपलं जे थोडं प्रकार जे शूट होतं ते आता करून झालं आणि आता आपण आपल्या युवा साई सेवा मंडळ शिवश्री विकास मंडळ या आपल्या कार्यकर्त्यांना विचारूया की आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा. आणि हा कार्यक्रम दरवर्षी असतो आणि खूप मोठा उत्साह आणि आनंदाने मोठ्या ऊर्जेने हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो आणि त्यांना विचारूया आपण ह्या कार्यक्रमाबद्दल, या कार्यक्रमाची आपली रूपरेषा आणि ती जे मेहनत घेतात आणि ते सर्व सांगतीलच. तर चला. तर नमस्कार मंडळी. तर आपल्यासोबत आहेत युवा साई सेवा मंडळ मधले आपले कार्यकर्ते. तर त्यांना आजची जी रूपरेषा आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल ते सांगतील. तर दादा, आजचा कार्यक्रम आपला आहे तो दरवर्षी असतो, तर काय सांगा आजच्या दिवसाबद्दल? आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप सोन्याहून पिवळा दिवस आहे, कारण आज 20 वर्ष शिवश्री विकास मंडळ प्रणित युवा साई सेवा मंडळ लोकांपर्यंत या मंडळाला पूर्ण होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मंडळाला जेव्हा सुरुवात झाली त्या सुरुवातीचा जो काळ हा वेगळा होता, परंतु हे मंडळ आज ज्या पद्धतीने ज्या वाटचालीने पुढे जात आहे त्यामुळे खूप लोकांचा हात आहे, खूप लोकांचा या ठिकाणी हातभार लागलेला आहे. त्यामध्ये तरुण असतील, महिला असतील, या ठिकाणी तुम्ही ज्येष्ठ बघत असाल, तसेच महिला बघत असाल, या ठिकाणी मागेही काम करतात आमचे कार्यकर्ते. बरेच कार्यकर्ते आहेत, म्हणजे मला वाटतं हजारो कार्यकर्ते असतील पूर्ण विभागामधनं या ठिकाणी सहकार्य करतात. आता हजारो कार्यकर्ते म्हटला तर कसं बोला की ज्यावेळी आमची मुलं पावत्या देणगी बोलतो, जी देणगी घ्यायला जातात, त्या देणगीची वाट या मंडळाच्या कार्यकर्त्यांची लोक बघत असतात. कारण कार्यक्रमाचं उत्तम नियोजन, जो भंडारा आम्ही या ठिकाणी प्रत्येक वर्षानुवर्ष घालत असतो, त्यामागचं हे कारण आहे. कारण जे नियोजन असतं मंडळाच्या कार्यकर्त्यांचे महिन्याभर म्हणजे एक महिना अगोदर आम्ही बैठक लावतो, मंडळाचा कार्यक्रम कसा घ्यायचा आहे, रूपरेषा आखावी लागते. अगोदरचे 5 दिवस आपल्याला कुठले कार्यक्रम ठेवायचे आहेत. आता कार्यक्रमाचं सांगाल तर आपल्या महाराष्ट्रातील जे संगीतकार आहेत, जसे सच्चिदानंद आप्पा कैलासवासी जे आहेत, जे शिर्डीमध्ये मोठमोठे कार्यक्रम ते या मंडळाला भेट देऊन दिले. तसे 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मुंबई उपनगर साईच्या म्हणून वरळीचं एक मोठं मंडळ आहे, त्यांचा कार्यक्रम ठेवला. आता हा त्यांचा कार्यक्रम 2 वर्ष अगोदर घेतोच आहेत, पण त्यांनी त्या साईच्या वरळीला ज्यांनी सुरुवात केली त्या सुरुवातीच्या काळात पण त्या लोकांनी जेव्हा मंडळ स्थापन झालं त्यावेळी ते या ठिकाणी येऊन कार्यक्रम घेऊन गेलेले होते. आणि आज खूप आमचा म्हणजे हे मंडळ, आम्ही आता हा महेंद्र ठीक आमचे अध्यक्ष आहे, रात्रंदिवस आम्ही काम करतोय. थकवा असा जाणवत नाही का? थकवा जाण्याचं कारण बाबांचा आशीर्वाद, एक ऊर्जा असते. आणि आजचा दिवस आम्हाला असं वाटतं हा दिवस संपून आहे, कारण या दिवसाची वाटच आम्ही वर्षभर बघत असतो, पण शेवटी सूर्य झाला की सूर्यास्त होतो. हा दिवस आमच्यासाठी खूप सोनेरी असतो. प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर बघा एक हुरूर आहे, एक तेजी आहे. आणि प्रत्येकाला वाटतंय की काहीतरी जबाबदारी माझ्यावर द्या, काहीतरी जबाबदारी माझ्यावर द्या. आणि त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलं बघाल ना, जी आमची मुलं आहेत त्यांनाही वाटत असतं, पण लहान मुलांना आम्ही थोडे लांबच ठेवतो. त्यामुळे कार्यकर्ता घडतोय मंडळाचा, एक नवीन युवा कार्यकर्ता पुढे येतोय. आणि मंडळाची हीच एक आमच्याकडनं संकल्पना आहे, कुठले तरी मुलं वाया जाऊ नयेत, कुठल्या वेगळ्या मार्गाला जाऊ नयेत, म्हणून मंडळ हे असे कार्यक्रम घेत असतात. मोठ्यांकडूनच लहान मुलं शिकतात, प्रेरणा घेतात पूर्ण, आणि तुम्हालाच बघून त्यांना पुढे आपलं आमचे सगळेच सर्व कार्यकर्ते म्हणजे तुम्हीच्या आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते जसे काम करतात तसेच आपली लहान मुलं घडतील, म्हणजे पुढे जाऊन पण हे आपलं जे कार्यक्रम आहे तो पुढे नेऊन पण सुद्धा जसा आता चालू आहे तसाच ते पुढे नेऊन सुद्धा कंटिन्यू ठेवतील, चालू ठेवतील. तर धन्यवाद.
मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या श्रीनामांचं त्याचबरोबर स्वामी समर्थांचं त्याचबरोबर आपल्या साईबाबांचं दर्शन घेऊन झालंय आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असाल की येथील जे सर्व मंडळी आहेत ते किती सेवा करत आहेत आणि ही सेवा दरवर्षी असते साई भंडाराची रामनवमी निमित्त आणि खूप प्रसन्न वातावरण आहे आणि थकवा अजिबात जाणवत नाही इकडे काम करणाऱ्या सर्व आपल्या कार्यकर्त्यांना एक ऊर्जा असते या दिवसासाठी. ती ऊर्जा ते साठवून ठेवतात किंवा ह्या दिवसासाठी एक वेगळीच ऊर्जा येते. सर्व जी मॅनेजमेंट आहे एकदम प्रॉपर मॅनेजमेंट आहे आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलं आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या आपल्या हा आपण आता ब्लॉग बनवला तर आपण रील पण बनवणार आहोत. तर ती रील आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर मी अपलोड करेन. सो आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामच्या पेजची लिंक आहे. तर इंस्टाग्रामला जाऊन ती रील पण तुम्हाला तिथे मिळेल आणि आपल्या इंस्टाग्रामच्या आपल्या पेजला पण फॉलो करायला विसरू नका. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका.